चला तर मग आज आपण बनवतोय भरलेल्या कारल्यांची भाजी। तर कारले अशी स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यांना मधोमध अशी एक चीर पाडून घ्यायचे आणि आतमधल्या जे बिया असतात त्या काढून घ्यायचे। तुम्ही हवं असल्यास त्या बिया सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकत। मी सर्व कारल्यांना अशी चीर पाडून घेतली आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचे आणि प्रत्येक कारल्याला ते असं मिक्स हळद आणि मीठ असं लावून घ्यायचे। त्यानंतर एका स्टीमरमध्ये सर्व कारली ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। 70 ते 80% आपली कारली शिजली पाहिजे एवढंच आपल्याला स्टीम करायचं आहे, ओव्हर कुक नाही करायचं आहे। चला तर मग आपण आपली कारली स्टीम करून घेऊ। त्यानंतर सारणासाठी आपण थोडंसं खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, हळद, मीठ आणि लसूण आणि लाल चटणी टाकून घ्यायची। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। त्यानंतर याची आपण अशी जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर आपण आपली कारली 70 ते 80% स्टीम करून घ्यायची आहे आणि नंतर जो आपण मसाला केला आहे तो मसाला सर्व त्यात भरून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मसाल्यात कांदा सुद्धा वापरू शकता, पण कांदा घातल्यावर मी नाही घालू शक्यतो कांदा घातल्यावर त्याला अशी गोडसर अशी चव येते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता कांदा पण। आता सर्व कारल्यांना आपण हे सारण भरून घ्यायचे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता मी सर्व कारल्यांना ते सारण लावून तेल तापवून घ्यायचे, त्यात टाकायचे थोडंसं जिरा टाकल्यानंतर त्यात टाकायचा आहे थोडासा लसूण आपण ठेचून घेतला आहे। लसूण टाकल्यानंतर त्यात आपण जे कारले स्टफ करून घेतले ते सगळं कारली त्यात टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित ठेवायची आहे कारली, जेणेकरून आपला मसाला तेलात सांडणार नाही। मसाल्याची जी बाजू आहे जी आपण चीर पाडली आहे ती बाजू वरतून ठेवायची आहे। असं करून मी सगळे कारले त्यात ठेवून घेतली आहे। आता एक 2 ते 3 मिनिटासाठी ते तेलांमध्ये छान तळून द्यायचे। एक 2 ते 3 मिनिटानंतर कारली आपल्याला छान परतून घ्यायची आहे। व्यवस्थित परतल्यानंतर त्यात जो आपण राहिलेला मसाला होता तो मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपली कारली छान एक बाजू छान परतली गेली। आता आपण राहिलेला मसाला सुद्धा त्यात टाकून घेतला आहे। मसाला बेताचाच बनवायचा आहे, कारण मसाला जो आपण नंतर टाकतो तो मसाला करपून जातो आणि छान लागत नाही, त्याच्यामुळे थोडाच मसाला बनवायचा आहे। त्यानंतर मी त्यात एक अर्धा लिंबाचा रस टाकून घेतला आहे। लिंबाच्या रसाने राहिलेला कडवटपणा सुद्धा कारल्यांचा निघून जाईल आणि भाजी फार कडू होणार नाही। लिंबाचा रस आणि तो मसाला टाकल्यानंतर भाजी छान आपल्याला परतून घ्यायची। तुम्ही बघू शकता भाजी छान परतली आहे आपली, व्यवस्थित परतून घ्यायची आहे। जर तुम्हाला रेसिपी